तर मित्रांनो, सध्या ओला कंपनी नाशिकमध्ये ना फ्रॉड सारखा एक कार्यक्रम करते. आता काय कार्यक्रम केला माहिती का? उचलताना म्हणजे बुकिंग उचलताना नाशिकवरून एअरपोर्टची बुकिंग पडली होती दादांना आणि बुकिंगमध्ये दाखवत होते 850 रुपये. बरोबर, बुकिंग उचलली, पिकअप केलं आणि ज्यावेळेस एअरपोर्टला ड्रॉप केल्याच्या नंतर 365 रुपये बिल निघलं. किती? 365. तर यांना काय वाटलं माहितीये का, बाकीचं बिल ऑनलाईन गेलं असेल. ऑनलाईन वगैरे काही आले नाही, कस्टमरनी 365च रुपये दिले वरचे. तर जागेवर यांचं नुकसान 500 रुपये झालंय. तर ओला कंपनीला दादांनी कॉल केला कस्टमर केअरला आणि त्या लेडीजला विचारलं कस्टमर केअरच्या. तर कस्टमर केअरची लेडीज काय बोलते माहितीये का, तुम्ही वेळेच्या आधी सोडलं, म्हणजे वेळेच्या 5 मिनिटं अगोदर सोडलं, तुम्ही वेळेवर सोडायला पाहिजे. म्हणजे मला सांगा, जर रस्ता मोकळा असल्याच्या नंतर जिथं कस्टमरला अर्धा तास सोडणार आहे, आपण तिथं काय 1 तासात नेऊन सोडायचं का? काही पण मूर्खपणा. आणि ते काय बोलले, तुम्हाला जर 850 रुपयाची बुकिंग आली होती त्याचं प्रूफ दाखवा, त्याचा स्क्रीनशॉट काढा. एवढ्या फास्ट बुकिंग ती रॉकेट सारखी जाती आणि स्क्रीनशॉट कधी काढावं, इथं उचलायची बुकिंग पडते आम्हाला. काही पण मूर्खपणा. तर जागेवर आता 500 रुपये नुकसान या भावाचं झालंय. आता कोण भरून देणार आहे? ओला कंपनी काही बी कारण देऊ राहिली, तुम्ही वेळेच्या अगोदर गेले, फलानं झालं, बिस्तानं झालं. तर ओला कंपनीला एक रिक्वेस्ट आहे, आमच्या ड्रायव्हर बांधवाचं आता 500 रुपये नुकसान झालंय, ते तुम्ही भरून देणार आहे का? तर कुठंतरी हे फ्रॉड धंदा बंद करा, ओला कंपनीला रिक्वेस्ट आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या लोकांपर्यंत जाईल आणि ओला उबर कंपनीपर्यंत सुद्धा जाईल, जेणेकरून हा फ्रॉड धंदा बंद होईल. धन्यवाद.